लातूर जिल्ह्यामध्ये सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान आणि धनगर समाज लातूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशदादा हके, माजी आमदार ज्येष्ठ नेते रामरावजी वरपुते, आता ज्यांचं भाषण झालं असे प्राध्यापक लक्ष्मणजी हके, लातूर शहराचे माजी महापौर दीपक दिसोड, माजी उपमहापौर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष दिव्याजी काळे, डॉक्टर उज्ज्वलाताई हके, नगरसेविका श्रीमती सपनाताई किशवे, जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय संभाजीराव सूळ, चंद्रकांतजी धायगुडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुरेशजी भुमरे, रेखाताई हाके, मंचावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित असलेले जिल्हाभरातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर पहिल्यांदा मला आपल्यामध्ये यायला उशीर झाला, कारण सकाळी बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एक बृहत आराखडा तयार करणं, चालू कामांच्या परिस्थितीमध्ये आढावा घेणं, ही बैठक लांबली आणि पुढे थोडा उशीर झाला, त्यामुळे मला थोडा उशीर झाला आणि आपण वाट पाहत बसला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर मी 6 वाजता पोहोचलोय, आता 9 वाजता मी भाषणाला उभा आहे. आणि भाषणाला उभा 9 वाजता झालोय. सगळ्यांची भाषणं झाली ती मी म्हटलं आपल्याला उशीर झाला, आपण सगळ्याच ऐकू, घाई कशाला करायची. पण माझ्या या सत्कार समारंभामध्ये आपली सभा 3 भागामध्ये विभागली. एक तर काळे आणि सूळचं सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाचं भाषण झालं. त्याच्यानंतर मध्येच घुसखोरी वडकुते साहेबांनी केली. हके साहेबांनी चांगलं प्रबोधन केलं आणि प्राध्यापक लक्ष्मण हके साहेबांनी धनगर परिषद एकदाची आठवण टाकली, आरक्षण परिषद. अशा पद्धतीनं या 3 भागामध्ये आपली ही सभा झाली. खरं तर वास्तविक पाहता पुजारी, काळे, हजारे आणि त्यांची सर्व संयोजन समितीने मला विचारणा केली. मी हके साहेबांना देखील फोन केला की आम्हाला वेळ मिळेल का. आम्हाला पत्रही दिलं आणि काल भेटायला येणार होते चोंडीला, कारण मी काल चोंडीमध्ये होतो आणि चोंडीमध्ये होतो तर ते सारखे फोन करायचे भेटायला. मी म्हणलं भेटायला येऊच नका, तुम्हाला तारीख काय पाहिजे ते सांगा आणि मला 27 फ्री आहे. 27ला तुम्ही कार्यक्रम करत असाल तर मी यायला तयार. मग हके साहेबांनी सांगितलं की कोऑर्डिनेट करतो, अर्ध्या तासात चर्चा करतो आणि ठरवून तुम्हाला सांगतो. आणि त्या पद्धतीनं नियोजन झालं. खास करून महापौर साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आमच्याकडे असंच आहे. त्याच्यामुळं फोनवर तारीख दिल्यामुळं कार्यक्रमही तसाच आहे. मला शिक्षणातला लातूर पॅटर्न माहित होता, पण कार्यक्रमातला लातूर पॅटर्न मी आलो आणि प्राध्यापक लक्ष्मण हके साहेब, मी तुम्हाला सांगतो, आपल्या संविधानाला 75 वर्ष झाले. महाराष्ट्र
स्वातंत्र्य उत्तर कालखंडात आणि महाराष्ट्र निर्मितीच्या नंतर आपल्याला जर या मंत्रिमंडळामध्ये कोणती खाती मिळाली असली तर त्याचे खात्यांचे नाव आहेत पदुम, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय. याच्या पलीकडे खाते फक्त माननीय अण्णासाहेब डांगे, त्याच्यानंतर माझा नंबर लागला आणि त्याच्यानंतर भरण्याचा नंबर लागला. तर आपण दुसरी खाती सांभाळू शकतो हे आता थोडंफार रुळावत चाललंय. आणि गृह खात्यासारखं सुद्धा आपण खातं सांभाळू आणि चालूनही जाऊ शकतो. आणि लातूर पॅटर्न सांगायचा हेतू हा होता की मी राज्याचा इंग्रजीमध्ये प्रोटोकॉल आणि मराठीमध्ये राजशिष्टाचार मंत्री होतो. पण अशा सभेमध्ये ज्याचा सत्कार आहे त्याला सगळ्याच्या शेवटी सत्कार करतात आणि मी लातूर पॅटर्न आहे. मी या राज्याचा सभापती म्हणून मी मुंबईला गेल्याबरोबर राजशिष्टाचाराच्या अधिकाऱ्याला बोलून घेईन आणि या कायद्यात अमेंडमेंट आला. मला सत्कारला बोलवलंय, सगळ्या जिल्ह्याचा सत्कार माझ्या हस्ते करून घेतला. आता पुण्याच्या उज्ज्वलाचं हॅकेट हे तुमच्या सिस्टीममध्ये बसतं का? पुण्याला हा लातूर पॅटर्न माझ्या लक्षात राहील. आणि सगळे भाषणात उठले काय प्रोटोकॉल आणि काय आपला माणूस मोठा झालाय. नंबर सुद्धा सांगितलं मला, इथं नंबर कुठे गेला होता. परभणीमध्ये बघा जरा हस्तक्षेप करा. प्रोटोकॉल लय मोठा आहे माझा, मला आज कळलं. लातूर पॅटर्न हुशार आहे, सगळे मेरिट मध्ये यासाठी लातूरला येतात शिक्षक घ्यायला, मला आज कळलं. त्यामुळे राहून राहून तुम्ही जे सांगत होता सुरुवात तुम्ही केली. साहेब अशी सुरुवात केली त्यांनी की खासच आता म्हणजे जेवढं झालंय तेवढं भरपूर झालंय. पण एका नंतर 4 वक्त्यांनी भाषण केलं. आता तुमच्यात आम्हाला हे दिसतंय आता कसं करून करायचंय का? तुमच्या ध्यानात नाही का मी पराजित झालेला माणूस आहे. कसा तरी तर धरली तर आता दुसरं झंगट माझ्या मागे लावायचं. त्यांनी अशा गोष्टी ज्या मनात धरल्या त्यांचं काय झालं आपण बघताय. मला सांगतो हाके साहेबांचं आरक्षण परिषदेचं भाषण मी बी जरा अंतर्मुख होऊन जरा विचार केला की खरंच काय झालंय का आपल्याकडून. तर तुम्हाला सांगतो झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाशी विरुद्ध माझी लढाई झाली तर तुम्हाला माहितच आहे. मला या 288 मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं घेऊन हरलेले जे उमेदवार आहेत त्याच्यात माझा 4था क्रमांक लागतो राज्यात. 1,26,433 कमी फरकाने पडलो. त्याच्यात माझा राज्यात 6वा क्रमांक लागतो. आणि या दोन्हीमध्ये नाव असलेला फक्त राज्यामध्ये मी एकमेव उमेदवार आहे. त्याच्या पुढचं जाऊन सांगतो
288 आमदार जे निवडून आलेत ना, त्यापैकी 197 आमदारापेक्षा जास्त मत आहेत मला. आणि तुम्ही सांगितलं ना 237 ची मेजॉरिटी असलेलं सरकार आहे. त्या 237 आमदारांचं राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्याच्यातले 42 मुख्यमंत्र्यासहित मंत्री झालेले आहेत. 197 आमदारच आहेत, काहीच झाले नाही. आणि मी 288 बदले 287चं काय झालं मला माहित नाही, पण मी 288 वर सगळ्या आमदारांचा सभापती आहे. निवडून आला त्याला सुद्धा म्हणू शकतो दास आणि त्याला वेळ द्यायची असली तर मी वेळ दिली ती शिवाय तो सभागृहात उठून बोलू शकत नाही. म्हणून म्हणते फार कर भी जीतने वाले को बाजी करते, हार कर भी जीतने वाले को राम शिंदे कहते हैं. शाहरुख खानला फोन करून सांगितलं चेंज कर. वास्तविक पाहता ज्याला जे पात्र दिले त्यांनी ते पात्र करायला कोणाची हरकत नाही. डॉक्टरताईंनी छान भाषण केलं, मध्यंनी छान भाषण केलं, सगळ्यांनी एकच पात्र करायला लागलं, आपला धंदा चालायचा कसा. आता प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांच्या भूमिकेत जर आपण गेलो, चंद्रसेनचं काय झालं, गणेश दादाचं काय झालं, आपण हरलेल्या लोकांची यादी आता 75 वर्ष किती झालं, आपल्या वर्ष 65 वर्ष झाली आणि स्वातंत्र्याला संविधानाला 75 वर्ष आहे. आपण हरलेल्या लोकांची यादी कवर वाचायची. पण ज्या वेळेस आणि अजून दुसरा एक लातूर पॅटर्न म्हणजे हरलेल्या लोकांचं, आपण जिंकलेल्या लोकांची नावं सांगायला शिकलो पाहिजे. आपला जर आमच्याकडे म्हणतात दबाव बी नाही, उलाळ बी नाही, तुम्ही जे म्हणले ना सेन्स व्हॅल्यू, त्याच्यामुळे आपल्याला लोक गृहीत धरत नाही. त्याच्यामुळे दीपक सूर साहेबांनी पोटतिकीने भाषण आणलं, काही होऊ द्या, आता कोणी काय माझं शेअर खराब हो, घरी जायची वेळ. त्याचं कारण असं डोक्यातच खटका बसला, ते झालंच कसं. त्यामुळं समाजाचा नेता व्हायचं सूत्र वेगळं आहे, निवडून येण्याचं सूत्र वेगळं आहे, पद मिळवायचं अजून वेगळं आहे, आणि नेता व्हायचं तर ते आपल्या आकलेच्या बाहेरच आहे. म्हणून मी गुजरात हाकेने अर्धा रेफरन्स सांगितला, हाके साहेबांची मी काही अर्ध ध्यानात होतं. मी पहिल्यांदा 14 ऑगस्ट 1995 मुंबईला पहिल्यांदा गेलो आणि 25 ऑगस्ट 1995 मनोहर जोशी, गोपीनाथजी मुंडे आणि अण्णा डांगे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यतिथी झाली. तर तो प्रसंगाला अनुरूप सांगतो. मी पहिल्यांदा गेलो, मुंबई माहितच नाही तेव्हा, हे फोन नव्हते, एसटी ISB कॉल होते, आम्हाला रस्ताच सापडला कुठं जायचं मंत्रालयात. कसा तरी हाके साहेबांनी फोन केला, कुणाला तरी सांगितलं एक गाडी पुढे, मग आम्ही मंत्रालयात गेलो. ती गेलो. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मंत्रालयात एकटाच गेलो, पहिल्या वेळेस माणसं होती त्यामुळे ती व्यवस्था झाली. पुण्याच्या सभेत सांगितलं, आता लातूरच्या सभेत सांगितलं, आणि हे बरोबर पहिल्या मजल्यावर बसत होते आणि मला माहित होतं गेल्या वेळेस आले हे इथं बसलेले आणि त्यांच्या पुढे डांगे साहेबांचं चेंबर आहे, हे प्रायव्हेट सेक्रेटरी ते मंत्री. माहितच नाही ना पास काढायचा आपल्याला. मी त्या पोलीसवाल्याला सांगत होतो, ती काय दिसते जाऊन दे मला, आपल्याला पास कशाचा पास. मी म्हणायचो मारू का हाका, गणेश हाके तिथं हाका मारू कसा. त्याच्या ध्यानात आलं हे गावाकडचं दिसतंय, त्याला इथं मिळत नाही. यांनी ह्यांच्या चेंबरला फोन लावला, तर असा एक माणूस आला, तो म्हणतोय मला सोडा नाही तरी लावता फोन, तर मारू हात.
ते मला ओळखत होते. कुणीतरी मागच्या आठवड्यात माणूस आला होता, मुलगा होतो. ते म्हणले सोडा, मग त्यांनी पत्र दिलं, एक शिपाई पाठवला, मग मला हात घेऊन गेले. आता तुम्ही सांगा, मी तिथं गेल्याच्या नंतर मारू का हाका म्हणल्यावर कसं दर्शन झालं? आपल्यासारखं झालं का नाही? म्हणजे खरोखर आपल्यासारखं झालं का? कसं आहे काय काय? जसं आपण आहोत तसं आपलं प्रदर्शन आपण केलं, बरोबर आहे की नाही? शेवटी आपण जातीचे कोण आहेत? आपल्यात म्हणजे कसं गुन्हा असला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? माझी खरी स्टोरी सांगतोय, खोटी नाही. पण आपण परिस्थितीनुरूप अकोलमटायझेशन झालं पाहिजे, अनुरूप बदल घडले पाहिजे. हा प्रसंग 95 होता. बरोबर 14 वर्षांनी मी त्या विधानसभेत पोहोचलो आणि बरोबर 20 वर्षांनी जिथे ठाके साहेब आणि डांगे साहेब बसत होते तिथंच मी मंत्री म्हणून बसलो. पहिल्याच मजल्यावर बसलो, तिथेच बसलो, दुसरीकडे नाही. प्राध्यापक लक्ष्मण ठाके साहेब म्हणले मी काही हुशार नाही. तसं मी सुद्धा सांगतो मी हुशार नाही, पण ह्याच्यातून काय बोध घेणार का नाही? आपण बोध घेणार की नाही? घेण्याची आवश्यकता आहे का नाही? गुणात्मक आपल्यामध्ये बदल झाले पाहिजे. आपलं मेरिट हाय झालं पाहिजे. लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे, आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि ही प्रोसेस आपल्यामध्ये कम्युनिटी वाईज डेव्हलप झाली पाहिजे. तसं होताना दिसत नाही. कुणी आपल्या कार्यक्रमात येऊ नये म्हणून आज पूर्ण पॅकबंद सभागृह करून घेतले, नुसती धनगराची चर्चा सुरू. मी फक्त आपल्या समाजातला एक माणूस राज्याचा सभापती झाला. दुसऱ्यांनी आपल्याला बघितलं असतं तर काय झालं असतं? तुम्हाला काय वाटतं? आता मला उद्या परवा फोन येतील. माझा प्रोटोकॉल मोठा आहे, तुम्ही सांगितलं. अरे आमच्या जिल्ह्यात आले, तुम्ही काही सांगितलंच नाही आम्हाला, तर मी तुम्हाला विचारतो उत्तर काय देऊ? प्रश्न विचारावरती ठेवा. वाटलं काही मला तर माझा प्रश्न चुकला होता, फिरून दुसरा सांगा तर मी दुसरा सांगेन. म्हणून साठी आपल्याला आवश्यक ते बदल घडवले पाहिजे. प्रश्न हे आहेतच. आता तुम्ही सांगता आरक्षणाचा प्रश्न आहे, सुटला पाहिजे का? 100% सुटला पाहिजे. त्याच्यामध्ये दुमत कोणाचं आहे का? कोणाचं असंच काही कारण नाही. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, आपला देश स्वतंत्र कधी झाला? 47. आता कोणतं साल आहे? 25. बरोबर आहे का? किती वर्ष झाले? 78 वर्ष. 78 वर्ष जरी झालं तरी पहिल्या निवडणुकीमध्ये जे सांगत होता ना माणूस, आमदार खासदार निवडून गेला, मी तुमची वीज पाणी रस्ता सगळं व्यवस्था करणार. 47-52 जे भाषण झालं त्याच्यात फरक आहे का काय? भाषणात फरक आहे का काही? लोकप्रतिनिधी निवडून येतो त्यावेळेस तो काय म्हणतो, मी तुमच्या गावचा रस्ता करेन, मी तुम्हाला मुबलक वीज देईन, मी तुमची पाण्याची व्यवस्था करेन, शिक्षणाची व्यवस्था करेन. ह्या भाषणात काही बदल आहे का? तेच भाषण चालू आहे. संविधान तेच आहे. माणसं पाळी पाळीने निवडून येते. जो कामाला बरं जो पुढे चालतो, जो कामाला येते बाजून सरतो. म्हणून आता आपण याच्यातून काहीतरी बोध घेण्याची आवश्यकता. मला लोक म्हणले तुम्ही हे झाले, आता काय तुम्ही आमदार तर झाले नाही, ते सभापती झाला, आता काय याच्यात असत? मला माहित नाही, तूच सांग. मी 26 जानेवारीला झेंडावंदनला गेलो, सेक्रेटरीला बोलवलं.
झेंडा वंदन वगैरे सगळं झालं, शालोट बिलोट सगळं ओके झालं. गृहमंत्री होतो म्हणजे मला काहीतरी नवीन नव्हतं. त्याला म्हणलं आपल्याकडे एकूण विधिमंडळात कामाला माणसं किती आहेत? ते म्हणलं 1000च्या आसपास पुढे मागे करा. म्हणलं आज झेंडा वंदनाला किती होते? म्हणलं होते. म्हणलं किती ते आहे ना आपलं प्रेझेंटीचं तेवढं आहे. म्हणलं घेऊन ते म्हणलं होते 150-200. आणि बाकीची कुठे गेली? आलेच नाही. काढणार नोटीस. मग 745 लोकांना नोटीस इश्यू केली. देशाचा प्रजासत्ताक दिनाला विधिमंडळ कायदेमंडळातले अधिकारीच हजर नाही. आपल्याला कमांड घेता आली पाहिजे, आपल्याला त्यातलं कळलं पाहिजे, तेव्हा लोक नमस्कार घेतात. नाही तर जवळून चालवत चालले असं करावं लागेल का नाही? अजून तर मी त्या डायसवर फक्त 2.5 दिवस बसलोय. निवडीचा अर्धा दिवस आणि 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबर 2च दिवस बसलोय. अजून तर मला त्या डायसवर बसायचे आणि डायसवर बसून कामकाज करायचे. सत्ता पक्ष, विरोधी पक्ष, मग ते हंगामा, ते जे काही आता तुम्ही सगळं बघतातच. तरी आपल्या स्टेजवर आज त्याची रेसल पण झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे पद मिळाल्याच्या नंतर मला एका उत्तर प्रदेशवरून फोन आला. साहब बोले कांग्रेचुलेशन. थैंक यू. बोले आप ऐसे आदमी हैं कि जहां से इंडिपेंडेंट के बाद आपने समाज को पहली बार कोई प्रिसाइडिंग ऑफिसर बना है, वो आप हैं. मागच्या 75 वर्षात पीठासीन अधिकारी म्हणून धनगरात करतो. मग काही त्याच्यासाठी पडलो होतो मी, पण रेकॉर्ड झालं. आपल्या विधान परिषदेचा 100 वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी काउन्सिल होती, आता विधान परिषद आहे. या 100 वर्षाच्या इतिहासात एवढा तरुण होण्याचा पहिलीच संधी आहे. नाहीतर हे ज्येष्ठांचं, वरिष्ठांचं, वयोवृद्धांचं आणि सुसाहेब तुम्ही जसं सांगितलं, कोणी सांगितलं की त्याला हक्क झालं सांगितलं, जेव्हा निवडून येता येत नाही त्याला तिकडे ठेवायचं. अशांचं सभागृह. त्यामुळं तरुण माणूस तिथं सभापती होण्याचा प्रसंग चालू आहे. आपल्याला बी थोडंफार काही कळत असेल म्हणून कदाचित नेमलास असं आपण समजू. काम नीट करीन, काही काळजी करू नका, तुम्हाला चिंता करू देणार नाही. आणि म्हणून तुम्ही असा एक चांगला प्रसंग आणला, माझा सत्कार ठेवला. आणि अनेक गोष्टी सगळेच रोज सगळ्यांनी जर राजाचा रोल करायचं ठरवलं तर आपलं नाटक कसं चालायचं. म्हणून हाके साहेब तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात. हे हाके काय, हे हाके काय, हे ओळखुटे काय, तिकडे सूळ काय, काळे काय, ज्याचे त्याची पात्र ठरलेले सगळे वर येऊन बसले का? हे खालचे लोक वर येऊन बसायचे काही. सरळ साधी सोपी गोष्ट आहे. सिग्नलला जर आपण सिग्नल रेड पडल्या पडल्या थांबलो आणि आपली गाडी बंद पडली आणि सिग्नल ग्रीन झाला, परिस्थिती काय होते? मागची माणसं हार मारतात, हे चल लवकर पुढा, बरोबर आहे का? पण आपली गाडीच बंद पडली तर मग काय करतात? शेवटी बाजू घेऊन निघून जातात, बस आपला तिथं. तशी आपली गाडी बंद नाही पडली पाहिजे, चालती राहिली पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं असतं. काही शंका आहे का? आता मी कशी तरी चांगली चालू केली, चांगली चालू केली गाडी. मी अशी काही माझी म्हणजे गाडी चांगली चालू केली आणि चांगली चालते. पुढे पुढे तुम्हाला चांगली असून चाललेलं, पण माझ्या गाडीला तुम्ही दुसरं हे कशाला ऍडजस्टेबल लोकांच्या काय काय मनात आलं, कुणाचं काय काय झालंय, त्यामुळे आता त्याच्यात परत जात नाही. त्यामुळे माझं चाललंय ते बरं चाललंय आणि मी आहे तिथं बरं आहे. मी आज आई तुळजाभवानीला सुद्धा सांगितलं, आई तुळजाभवानी माझ्यासाठी काहीच नको, मला भरपूर मिळालंय.
आमच्या जनतेसाठी महाराष्ट्रासाठी साकडे घातले. तुम्ही आता लाईव्ह माझी प्रेस होती तिथं बघितलं असेल, बघितलं ना, हेच होतं का दुसरं होतं? कसं आहे, जरा माझं कधी कधी स्पष्ट बोलल्याच्या नंतर काही लोकांना राग येतो, पण कालांतराने त्यांना म्हणजे मानसिक तयारी होती की नाही, त्यांनी सांगितलेलं बरोबर होतं. जसं की डॉक्टर उज्ज्वलाताई ठाकरे की त्यांनी म्हणले की मला काही सहकार्य करणार नाही, बोलले की मी पालकमंत्री नगरचा आहे, पण मनात एकदा जिद्द ठेवली ना कोणती. सोलापूर विद्यापीठाचं नाव कधी बदललं झालं ना, माझ्या मंत्रिपदाच्या काळात सगळे म्हणत होते ना अहिल्यादेवीची जयंती शासकीय झाली पाहिजे, होती की नाही? आता अटल सेतून ज्यावेळेस आपण मुंबईमध्ये घुसतो ना, रात्री 8च्या वेळेस घुसतो, समोर बघा तुम्हाला पुढे दिसेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॅन्सर. आमचा बंधू म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ऍडिशनल कमिशनर होता, एक ठराव अनेक वर्षापासून पेंडिंग होता. मी विधान परिषदेचा सभागृहामध्ये होतो. मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की हे पत्र आहे, हे नाव बदला, हे नाव आणा, आणि सभागृहामध्ये लक्षवेधी आणली. मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून उदय सामंत उत्तर देणार होते. त्यांनी लक्षवेधी आणल्याबरोबर त्याचं नामकरण करूनच फोटो क्लिप दाखवली. लय बोबाटा करीत नाही, माझा स्वभाव आहे. औरंगाबादचं संभाजीनगर 40 वर्ष लागली की नाही? आपला अहिल्यानगर किती महिन्यात झालं? 16 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये झालं. जे अण्णासाहेब डांगे चोंडी हुडकत आले होते, हाके साहेबांनी अर्ध भाषण केलं. पहिल्यांदा परभणीच्या चोंडीला गेले, नंतर बीडच्या चोंडीला गेले, तिसऱ्यांदा मग नगर मधल्या चोंडीमध्ये आले. चोंडी सापडली नाही आणि असा कार्यक्रम केला. मी भाषण केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की केलं पाहिजे. तोपर्यंत मी आणि एकनाथ शिंदे साहेब बोलत होतो. ते म्हणले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करायचं म्हणतोय, होळकर तू शिंदे नेमकं काय नेमकं मला सांग. मी म्हणलं शिंदेच्या घरात जन्म घेतला आणि पतीचं आडनाव होळकर होतं. म्हणजे ते म्हणले तुम्ही शिंदे आम्ही शिंदे, शिंदे शिंदे करायचं काय, करून टाका म्हणलं, बाकी मागे पुढे बघू नका. घोषणा केली, 16 महिन्यात अंमलबजावणी झाली की नाही? बोबाटा करता येत नाही. आणि आमच्या पदरी अशी माणसं येऊन पडले, चांगलं काम केल्यामुळं आम्हाला आमच्या इथं लढायला माणसं नाही, पण बाहेरून येऊन पाडतात आम्हाला. घटना नव्हता नाही, थोडक्यात कुठलं 622. शेवटी मत घ्यायला आपल्याला सगळ्यांची गरज असते. सगळ्यांच्या मनामध्ये आपलं नाव पाहिजे, आपल्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर पाहिजे, आपण त्यांच्या कामाला येऊ अशी त्यांची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि शेवटी प्रत्येक माणूस या लोकशाहीमध्ये आपल्याला काय मिळतं, आपला काय फायदा आणि आपण कुठे आहोत याचा नेहमी करता विचार करतो. त्यामुळं लोकप्रतिनिधी होत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून जर पुढे गेलो तर लोकप्रतिनिधी मध्ये आपल्याला यश मिळतं. आणि म्हणूनसाठी हे जे काही सभापती पदाच्या निमित्ताने आपण सत्कार ठेवलेला आहे, निश्चित स्वरूपामध्ये आता प्राध्यापक हाके साहेब बजेट हे ते लय बोलले. आता त्याचा माझा दूध दूरवर काही संबंध राहिला नाही. मी फक्त पुढं काय खेळ चालला एवढंच बघतो. तर तू किती करायची, ती कमी झाली का जास्त झाली ती विरोधी पक्षाने सांगायची, आणि मी आपलं बरोबर आहे का चूक एवढंच सांगायचं. पीठासीन अधिकारी म्हणून हायकोर्ट पेक्षा जास्त मोठा प्रोटोकॉल तुम्ही सांगितलं ना. त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये मला कोणते अधिकार आहेत तर कोणते नाही अधिकार आहेत. मी लातूरमध्ये येत असताना माझ्या ऑफिसमधून जो कार्यक्रम गेला, आपल्या जिल्ह्याचे SP आणि आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी CM साहेबांच्या विषयीमध्ये होत्या, त्यामुळे माझी परवानगी घेतल्याशिवाय त्या गैरहजर राहू शकल्या नाही. आणि SP मुंबईमध्ये एका
मिटिंगच्या अनुषंगाने गेल्यामुळे त्यांनी माझी विशेष परवानगी घेतली म्हणून ते गैरहजर राहिले, असा माझा प्रोटोकॉल आहे. त्यामुळं तुमच्या कामापुरतं मला पद मिळालेलं आहे. तुमची एवढे मोठाली कामं नाहीत. कधीही केव्हाही राम शिंदेचा दरबार तुमच्यासाठी खुला आहे. मोठ्या मनाने कधीही जावा, कधी काम सांगत जावा आणि ते काम करण्याच्या संदर्भामध्ये मी नेहमी करता अनुकूल आणि सकारात्मक असतो. फक्त लय कायदा आणि कानून सोडून झालं तर थोडं माझं बी ऐकून याची तयारी ठेवत जावा. तसं सुसाहेबाला अनुभव आहे. काँग्रेसचे जरी असले तरी आमचे संबंध आहे. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही सरकारकडून मला आणखी नवीन ऊर्जा दिलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती साजरी होत असताना संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये कन्याकुमारी ते काश्मीर आणि संपूर्ण देशभरामध्ये काम केलंय. त्यामुळे प्रत आराखडा निर्माण करण्याचं काम सुरू आहे. मी पत्र दिलेलं आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये बैठक घेतील आणि अधिवेशन संपताच कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासात अहिल्या देवींच्या 300व्या पुण्य जयंतीच्या निमित्तानं अभिवादन म्हणून थेट त्यांच्या जन्मगावी येऊन 42 मंत्री तिथे येऊन मंत्री परिषद घेणार आहे. त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे. तुम्ही वेगवेगळ्या अंगाने आपला जो काही अभिमान आणि स्वाभिमान वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेवलेली, त्या दृष्टिकोनातून आपण काम हे केलं पाहिजे. आणि निश्चित स्वरूपामध्ये माझ्या अगोदर देखील कोणीतरी भाषण केलं की अहिल्यादेवींचा पुतळा काशी कॉरिडॉरमध्ये गेल्यावर दिसतो आपल्याला. तर त्यांच्या जरा माहितीमध्ये मी दुरुस्ती करतो की ते तसं नाहीये, दुसरा कोणाचाच पुतळा नाहीये, फक्त अहिल्यादेवींचाच यासाठी आहे की 1780 साली त्यांच्या हस्ते त्यांनी त्या काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला आणि स्वतःच्या खजान्यामधून जे आपल्याला गुगलवर काशी विश्वेश्वराचं किंवा वाराणसीचं मंदिर टाकल्या सोनं दिसतं ते अहिल्यादेवीच्या खजान्यातून लावलेलं सोनं आहे. आणि म्हणून साठी एवढी मोठी आपल्याकडे व्यक्ती संपूर्ण देशभरामध्ये ज्यांची नावाची चर्चा आणि महती आपल्याला माहिती आहे, त्यांची जयंती आता 31 तारखेला होणार आहे. आणि म्हणून मी लातूरकरांचं सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि थोडं सॅक्रिफाय आपण तर आहेतच, पण मला हाके साहेब सांगत होते, सुसाहेबाच्या भाषणामध्ये देखील सांगत होते की महाराष्ट्रामध्ये मी जे काही फिरतो जातो, मी 30 वर्ष झालं राजकारणात आहे, तर लातूर सारखी अनुकूल परिस्थिती इतर ठिकाणी कुठं बघायला मला महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाली नाही. धनगर माणूस हा वाडी वस्तीवर तांड्यावर राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. तिकडे तुमच्या 2-4 तालुक्यामध्ये असेल गावात राहायला, पण मी जे अनुभवले ते, पण लातूर शहरामध्ये सगळी माणसं आपलीच म्हणतात, पण थोडा CSR फंड बाहेर काढायला शिका. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. बरोबर आहे ना? म्हणजे मग दिवस काळे जे सांगत होते असं कसं होईल, उचलून नाही ना होत. त्यागाची भूमिका ठेवली पाहिजे आणि सहकार्याची आणि मदतीची भूमिका ठेवली पाहिजे. आणि मग अपेक्षा, आशा, आकांक्षा, इच्छापूर्तीची इच्छा ठेवली पाहिजे. देणं नाही घेणं नाही, आमचं हे तू केलंच नाही, तू काय केलं सांग, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. आणि म्हणून साठी इथे अनुकूल परिस्थिती येईल, अशी परिस्थिती दुसरीकडे नाही. म्हणून इथे अनुकूल परिस्थिती आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या एका दिशेने विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा चांगला उपयोग भविष्य काळात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यथायोग्य मला जी काही पद मिळाले आणि आपण जे सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि संयोजन समितीचं आणि संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.